नमस्कार, उर्मिला किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी वेज रोल बनवत आहे। त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, हे बघा, आणि अर्धा वाटी पोहे घेतलेले आहेत। हे दोन्ही एकत्र मिक्स करून चांगलं मिक्सरला लावून घ्यायचं आहे, हे बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट्स करा। हे बघा, आता हे बारीक करून घेतलेला आहे, खूप छान बारीक झालेला आहे। रवा पूर्ण असा बारीक होत नाही आहे, पण तरी पण करून घ्यायचा आहे। आणि पोहे पूर्ण चांगले बारीक करायचे आहेत, चाळायचं वगैरे नाही आहे, डायरेक्ट घ्यायचं आहे। तर आता आपण मळायला घेऊया। मी हे मळण्यासाठी गरम पाणी घेतलेलं आहे, तर गरम पाण्याने पाणी थोडं थोडं घालून मळायचं आहे। हे बघा, हे असं छान मळून घ्यायचं आहे। थोडं गरम आहे म्हणून मी चमच्याने करते, थोड्या वेळाने पूर्ण हाताने आपण मळून घेऊया। चला मग आता हातानेच मळूया। हे बघा, हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे। मी वेज भाज्या घेतलेल्या आहेत, गाजर घेतलेलं आहे, शिमला मिरची घेतलेली आहे आणि पनीर घेतलेलं आहे। तुम्ही अजून भाज्या त्याच्यात घालू शकता। हे बघा, हे असं छान पीठ मळलेलं आहे। आता हे 15 ते 20 मिनिटं ठेवायचे। हे बघा, भाज्या कट करून घेतलेल्या आहेत आणि एक कांदा चांगला मोठा कट केलेला आहे। मी पनीर टाकलेलं आहे आणि बेसन। चला मग आता आपण दही टाकूया। हे दही टाकलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। रेड चिली सॉस टाकलेला आहे मी। आणि आता हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे। हे चांगलं पेस्ट करायचे आहे। हे बघा, ही छान पेस्ट झालेली आहे। चला मग आता आपण भाज्या फ्राय करून घेऊया। त्यासाठी मी कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। बारीक चिरून अशी लसूण घ्यायची आहे आपल्याला, आणि ही लसूण छान अशी परतवायची आहे। लसूण चांगली परतली की मग त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकायचे आहेत। हे बघा, पनीर पण चांगलं परतून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये सर्व भाज्या टाकायच्या आहेत। ह्या भाज्या एकदम म्हणजे खूप अशा शिजवायच्या नाही आहेत, थोड्या कच्च्या ठेवून फ्राय करायच्या आहेत। एक 5 मिनटं फ्राय करायचं आहे, जास्त वेळ नाही शिजवायचे आहेत ते। तर ह्याच्यामध्ये मी रेड सॉस टाकलेला आहे, रेड चिली सॉस टाकलेला आहे, चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि आता चांगलं परतून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हे बघा, खूप छान परतवलेलं आहे मी। हे बघा, झालं, मस्त झालेलं आहे। आता आपण त्या चपात्या लाटून घेऊया। बघा, हे असं चपातीसारखं छान असं पातळ लाटून घ्यायचं आहे। चला मग आता भाजूया आपण। मी आता तवा ठेवलेला आहे, तवा गरम झाला की मग आपण टाकू। हे पूर्ण असं भाजायचं नाही आहेत, थोडं अर्ध कच्चंच ठेवून भाजायचं आहे। सर्व असंच भाजून काढायचे आहेत। तुम्ही हे म्हणजे ठेवून 2-3 दिवसापर्यंत खाऊ शकता। अर्धवट भाजायचे आहेत चांगले। हे बघा, हे असे भाजून घ्यायचे आहेत। असे खूप असे नाही भाजलेले आहेत मी। मैद्यासारखे वाटतात पण मैदा नाही आहे, बिना मैद्याचे पौष्टिक असे रोल्स आहेत ते। दुसरा टाकलेला आहे, सर्व असेच भाजून घेऊया। हे बघा, आता ते बॅटर बनवलेलं होतं ना, ते वरती लावून घ्यायचं आहे।
बेसन पनीर वगैरेचं आपण मिक्सरला लावून बारीक केलं होतं ना, तर ते असं लावून घ्यायचं आहे पूर्ण. आणि जेव्हा आपण परततो ना, तर थोडंसं तेल टाका, मग चिकटणार नाही. तेव्हा हे बघा, हे असं छान भाजून घ्यायचं आहे. आता चांगलं भाजून घ्यायचं आहे. हे बघा, ही झालेली आहे. आता ह्याच्यावरती आपण ज्या भाज्या फ्राय करून घेतल्या होत्या ना, त्या टाकायच्या आहेत. हे बघा, हा रोल करायचा आहे. हे बघा, किती छान झाला ना. अजून मी परत दुसरे घेतलेले आहेत. असं 2-4 तेवढ्या पिठामध्ये 5 ते 6 झालेले आहेत. मी याच्यावरती मेयोनीज टाकलेलं आहे. थोडं मेयोनीज टाकू शकता, छान लागतं. थोडं टाकलेलं आहे मी. आणि ह्याचा पण तसा सेम रोल बनवायचा आहे. हे बघा, आता हा तिसरा आहे. सर्व आता असेच करून घ्यायचे आहेत. मेयोनीज पाहिजे असेल तर लावू शकता, नको असेल तरी नाही लावलं तरी चालणार आहे. हे बघा, आता मी ते थोडं रॅप करते. हे बघा, खूप छान झालेले आहेत. सुंदर. चला, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. चला, पटपट केलं नाही आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.